तर आज आपण कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग अगदी 4-5 सेकंदामध्ये कसा करायचा ते आज मी तुम्हाला शिकवतोय। दोन अंकी संख्या, पहिल्यांदा समजा एखादी संख्या आहे तिच्या शेवटी 0 आहे, अशी एखादी दोन अंकी संख्या आहे, तिचा आपल्याला वर्ग करायचा आहे। म्हणजे 50 चा वर्ग, 70 चा वर्ग, 90 चा वर्ग। तर एकदम सोपी गोष्ट आहे। शेवट 0 असला एका शून्याचा वर्ग डबल 0, 0 0, 5 चा वर्ग 25, 70 चा वर्ग, 0 चा वर्ग डबल 0, 7 चा वर्ग 49, 0 चा वर्ग डबल 0, 9 चा वर्ग 81। अशा प्रकारे शेवट 0 असेल, शेवट काय असेल 0 असेल, तर वर्ग करताना एका शून्याचा वर्ग डबल 0 फक्त या अंकाचा वर्ग मांडायचा। अशा प्रकारची कोणती संख्या असो एका शून्याचा वर्ग डबल 0 मांडायचा आणि ह्या संख्येचा फक्त अलीकडे वर्ग मांडायचा। आता समजा शेवटी 1 असेल, काय असेल 1 असेल, समजा 71 असेल, 51 असेल, 81 असेल, 61 असेल असे, आणि आपल्याला आता यांचे वर्ग मांडायचे। कोणाचे 71 चा वर्ग, 51 चा वर्ग वगैरे। तर फक्त काय करायचं 1 आहे, एकाचा वर्ग 1, दोघांचा करायचा गुणाकार, त्याची दुप्पट करायची, 7 1 7, 7 2 14, 14 4, ह्याच्याला 1, 7 चा एक वर्ग 49, त्यात 1 मिळवायचा, उत्तर काय आले 50 आले। कसं करायचं पहा, 1 एकाचा वर्ग, 7 1 7 दुप्पट करायची, 14 ह्याच्याला 1, 7 चा वर्ग 49, त्यात 1 मिळवायचा। 51 चा वर्ग, एकाचा वर्ग 1, 5 1 5 दुप्पट 10, 10 चा 0 ह्याच्याला 1, 5 चा वर्ग 25, 25 आणि 1 26, 26 1 आला। 1 आहे, एकाचा वर्ग 1, 8 1 8, 8 2 16, 16 6 ह्याचा आला 1, 8 चा वर्ग 64, 64 आणि 1 65, एकाचा वर्ग 1, 6 1 6, 6 2 12 ह्याच्याला 1, 6 चा वर्ग 36 आणि 1 37। अशा प्रकारे शेवट 1 असला तरी आपल्याला त्याचा वर्ग एका सेकंदामध्ये लगेच करता येतो। समजा दुसरी संख्या असली 2 3 4 वगैरे संख्या असल्यामध्ये, समजा 52 आहे त्याचा वर्ग, समजा 63 चा वर्ग, 84 चा वर्ग, असे 2 3 4 शेवटी असले, 2 चा वर्ग 4, 5 2 10, 10 ची दुप्पट 20, 20 चा 0 ह्याच्याले 2, 5 चा वर्ग 25, 25 आणि 2 27, 3 3 चा वर्ग 9, 3 स 18, 18 2 36, 36 6 ह्याच्याले 3, 6 चा वर्ग 36, 36 आणि 3 39, 4 चा वर्ग 16 ह्याच्याला 1, 8 चौक 32, 32 2 64, 1 65 ह्याच्याले 6, 8 8 64, 64 आणि 6 70, 70 56। म्हणजे अशा प्रकारे आपण 2 3 4 वगैरे संख्यामध्ये असल्या कोणत्या असू द्या असं करायचं। काय करायचं, शेवटचा वर्ग, दोघांचा गुणाकार दुप्पट, जर हाताला तर मिळवायचा, नाहीतर मग ह्या संख्येचा वर्ग मांडायचा। आता समजा शेवटी 5 असले, किती असले 5, समजा 75 आहे, 85 आहे, 95 आहे, 25 आहे, कोणती पण संख्या असू द्या, शेवटी 5 असला तर त्याचा वर्ग करणे अतिशय सोपं। फक्त म्हणायचं 5 चा वर्ग 25, 5 चा वर्ग 25, 5 चा वर्ग 25, 5 चा वर्ग 25, सगळे 5 आहेत ना, त्यांचे वर्ग मांडायचे। आणि 7 च्या नंतर जी संख्या असती अंकगणितामध्ये, 7 नंतर कोणता असणार 8, 7 8 56, 8 8 नंतर 9 असतो, 8 9 72, 9 नंतर 10, 9 10 90, 2 नंतर 3 बेत्रिक 6, असे वर्ग मांडायचे। शेवटी 5 असेल तर, म्हणजे शेवटी 5 असो किंवा कोणताही अंक असो, अशा प्रकारे आपल्याला पटकन एखाद्या संख्येचा वर्ग करता येतो। त्यासाठी तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा।